सराईत 20 तार चोरांच्या मुसक्या आवळला, 21 गुन्हे उघडकीस, सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. किल्लारी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत सराईत 20 तार चोरट्यांच्या टोळीतील 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या 20 तारा तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहनं असं ऐकून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यातील 21 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांनी विशेष पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सातत्याने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतं. 12 जुलै रोजी किल्लारी गावात एक संशयित इसम वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याने आपलं नाव आकाश गोपाळ दंडे, वय वर्ष 21, राहणार किल्लारीवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर असं सांगितलं. अधिक चौकशीमध्ये त्यानं किल्लारी परिसरात महावितरणच्या विद्युत खांबांवरील 20 तारा चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील साथीदारांची माहितीही पोलिसांना दिली. त्याच्या कबुली जबाबावरून अविनाश आजप्पा कुमारी, वय वर्ष 25, राहणार शिवाजीनगर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर याला ताब्यात घेण्यात आला. त्यानेही गुन्ह्यातील सहभागींची कबुली दिली. आरोपींकडून 2,48,000 रुपयांच्या चोरीच्या विद्युत तारा, चोरीसाठी वापरलेली एक मोटारसायकल, अंदाजे किंमत 50,000 रुपये आणि एक मालवाहू छोटा हत्ती, अंदाजे किंमत 2,50,000 रुपये असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.